इयत्ता 8वी तुकडी ड जनरल सायन्स चॅप्टर नंबर 3 फोर्स अँड प्रेशर. A stationary object on which no force is acting remains secondary. An object in motion continues to move with the same speed or direction which do not force in acting on object. This is the Newton's first law of motion. Observe these pictures in figure 3.1, 3.2. Contact and non-contact force. A car moving in forward direction when main apples force from behind. A recant dog is being pushed by his master, and day playing football is kicking the ball away. What do you observe from these force act on two bodies through an interaction between? स्थिर वस्तुबल कार्यरत नसेल तर ती स्थिर राहते. गतिमान वस्तूवर बल कार्यरत असेल तर ती त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. संपर्क आणि असंपर्क बल कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढच्या दिशेने ढकलली जाते. तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे व फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडू टोलवत आहे. यावरून आपणाला काय आढळते तर दोन वस्तूंमधील आंतरक्रिया त्या वस्तूवर बल प्रयुक्त होतं. चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळं आकर्षित होतात व चिकटतात हे आपणाला दाखवले जाते. Since iron nails get attracted to the pole of magnetic due to magnetic force, a coconut is falling from coconut tree. Objects are attracted to the earth due to the force of gravity. When a thumb gets rubbed against here, a small piece of paper kept on table gets attached to the thumb. This thumb has a electromagnetic charge, and there is an induced opposite charge on the piece of paper and piece stick thumb. नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. गुरुत्वीय बलामुळं वस्तूकडे आकर्षित होतात. केसामध्ये घासलेल्या कंगवाकडे टेबलाकडील कागदाचे कपटे आकर्षित होतात. कंगव्यावर स्थितीत विद्युत प्रभार असल्यामुळं त्या कपट्यावर विरुद्ध प्रवर्तित भार असल्याने कंगवा
व कागदाचे कपटे यांच्यात स्थितीज विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कांगवाला चिकटतात. थेट वस्तू एकमेकाशी आलेल्या थेट संपर्कामुळं किंवा एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेलं दिसते. अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. दोन वस्तूंमधील संपर्क नसला तरी त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. अशा बलास असंपर्क बल म्हणतात. दोन वस्तूच्या एकमेकाशी असलेल्या थेट संपर्कामुळं आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळं बल प्रयुक्त झालेलं दिसतं. अशा बलास संपर्क बल म्हणतात. आकृतीमध्ये दोन वस्तूंमधील संपर्क नसला तरी दोन वस्तू त्यामध्ये बल प्रयुक्त होताना दिसते. अशा बलास असंपर्क बल म्हणतात. स्नायुबल हे संपर्क बलाचं उदाहरण आहे. आपल्या स्नायूच्या मदतीने वस्तूवर बल प्रयुक्त केलं जातं. उचलणे, ढकलणे, ओढणे अशा कित्येक क्रियांमधून ते बल प्रयुक्त होतं. A force is seen to act through a direct contact of object with one more object. Such a force is called as contact force. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called as non-contact force. A force seen to act through a direct contact of object with one more object. Such force is called as contact force. A force is applied between two objects even if the two objects are not in contact. Such a force is called as non-contact force. Muscular force is example of contact force and is applied to object with the help of our muscle. It is applied in survival case such as impinging, pushing, pulsing. On the contrary, force like magnetic force, gravitational force, electro force act with a contact. Therefore, these are example of non-contact force. स्नायुबलामुळं स्नायुबल हे वस्तू संपर्क बलाचे उदाहरण असून ते आपल्याला स्नायूच्या मदतीने वस्तूवर प्रयुक्त केलं जातं. उचलणे, ढकलणे, ओढणे अशा कित्येक क्रियांमध्ये ते प्रयुक्त होते. या उलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितीज विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात. म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. एखादा चेंडू
टेबलावर ठेवून एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा वेळ पुढे संत होत थांबतो. सपाट रस्त्यावर पळणारी मोटरगाडी इंजिन बंद केल्यावर थोडा अंतर जाऊन थांबते. टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यातील एक गतिमान असणारी वस्तू यामधील घर्षण बलामुळे हे घडतं. घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण पावलांनी जमीन मागे ढकलत असतो. घर्षण बल आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. घर्षण बल हे गतिमान वस्तूवरच प्रयुक्त होतं. The force like magnetic force, gravitational force, electromagnetic force without a contact. Therefore, these are example of non-contact force. When a ball is kept on table, pushed a little, it moves ahead and gets so stop. A car running on plain road travels some distance, stop after engine is switch off. This is because of force of direction fractional between ground surface and object in motion. In absence of fractional force, the object would have remains a motion. Fractional force is very useful in daily life. While walking, we push a ground behind with our feet. In this absence of friction, we will slip and will not be able to walk. All these objects in motion have fractional force acting on them, which is acting in direction opposite to direction moving. We must have seen that one can sleep over banana peel on the street. Similarly, one can sleep due to mud. Both the example occur. Use of make a list of more example in which contact and non-contact force are applied. Write the type of force. Take two plastic bottles with rectangular shape. Close their opening by fitting lead tightly. Keep two small bar magnetic on them. Fix nearly using sticking. Full a big plastic tray with the water and leave the two bottles floating with magnetic at top. Take one bottle near the other. एका प्लास्टिक ट्रेमध्ये पाणी भरून त्यात बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा रीतीने
तरंगत सोडा. एक बाटली दुसऱ्या बाटली जवळ न्या. चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवामध्ये आकर्षण असल्याने एका बाटलीवरील चुंबकपट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवाकडे असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकाकडे सरकू लागतील. बाटल्याच्या दिशा बदलून काय होतं याचं निरीक्षण करा. प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यातील गतीत होणारे बदल आपणाला दिसतात. म्हणजे दोन्ही चुंबकामध्ये असंपर्क बल कार्यरत आहेत. संतुलित बल व असंतुलित बल. ऑब्झर्व what will happens when direction of the bottle are changed. We can observe change in motion of bottle with any direction contact. This means that there exists non-contact force between two magnetic balanced and unbalanced force. Take a cardboard box. Try thick string to get to slider and keep on smooth table showing. Take the stick on both sides of table. Tie wetting pan of equal mass to two ends. Keep equal mass in both the pan. The box do not move on table. If more mass is kept one of pan than in the there, the box start moving in the direction of that pan. Equal gravitational force act on both the pan. When equal mass are kept in there, this means balanced force act on box with effective force equal to 0 as acting in opposite direction. On the contrary, if more mass is kept one pan that other, the box start moving in direction of pan with more mass. When unequal force is applied to box on two sides and a balanced force act on box resulting in improving box. दोन खोकी घेऊन त्यांच्या दोन्ही बाजूला सुतळी किंवा जाड दोरा बांधून आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन्ही खोके सपाट पृष्ठभागावर टेबलावर ठेवा. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजू खाली घ्या. त्याच्या टोकांना समान वस्तुमानाची पारडे बांधा. दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू वजनी ठेवा. खोकी टेबलावर स्थिर राहत असल्याचं दिसेल. एखाद्या पारड्यात दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमान वस्तू ठेवल्यास खोकी व त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्या समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. खोक्यावर संतुलित बल लावले जातात. विरुद्ध दिशेने असल्याने त्याचे परिणाम बल शून्य असते. खोकी हलत नाही. उलट जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास
खोकी अधिक